नमस्कार विद्यार्थी मित्र हो, जसे की आपणास ठाऊक आहे 2020-21 या वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन अभ्यासक्रमात नवीन मूल्यमापन पद्धतीनुसार तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये महत्त्वाचे जे प्रश्न असतील ते एक तर MCQs आणि दुसरा काय असेल व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन। तर या दोन्ही प्रश्नाची तयारी करत असताना एक लक्षात ठेवायचं, MCQ ची तयारी करत असताना तुम्हाला फक्त आणि फक्त बोर्डाचे पुस्तकाचे वारंवार वाचन करावे लागेल, कारण त्या पुस्तकातून पाठ्यपुस्तकातूनच MCQ ची रचना केली जाते। दुसरं व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन, या बाबतीत मुलांमध्ये संभ्रम असतो। तरी मी आपणास सांगू इच्छितो की बोर्डाला व्हेरी शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन यामध्ये त्या दिलेल्या 1 मार्काच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी किमान एक शब्द काही वेळेस किंवा फार झालं तर एका वाक्यामध्येच तुम्हाला या VSA ची उत्तरे लिहायची आहे। तरी आपण बोर्डाच्या पुस्तकाचे वारंवार वाचन करावे, जेणेकरून MCQs ची चांगली तयारी होईल आणि पर्यायाने तुम्हाला ते MSCET परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल। आणि व्हेरी शॉर्ट आन्सर यामध्ये स्पेसिफिक शब्दाचा वापर करायचा, एखाद्या वेळेस एकच शब्द त्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल किंवा एखाद्या वेळेस एका वाक्याची गरज राहील। तर आपण सुरुवात करूया। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी बोर्डाच्या क्वेश्चन बँक मधील भौतिकशास्त्र या विषयाचा चॅप्टर नंबर 15 स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय या धड्यातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जे की प्रत्येकी 1 मार्काला विचारले जातात, त्या प्रश्नाची उत्तरं आपण एक एक करून शोधायचा प्रयत्न करूया। तर पहिला प्रश्न बघा, व्हेन एन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट, व्हेन जेव्हा इलेक्ट्रॉन हायर एनर्जी ऑर्बिट टू कुठं लोअर एनर्जी ऑर्बिट मध्ये जंप करत असतात, तर काय होईल? The difference in the energies in the two orbit is radiated. Here there will be radiation of energy. The difference between the energy initial EI minus of EF, and it is equal to what? H into nu, according to Bohr's postulate. So when electron jumps from higher energy orbit to lower energy orbit, जेव्हा इलेक्ट्रॉन हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिटला काय होईल? जंप होईल। then no doubt it will radiate the energy. That amount of energy radiated, it is actually the difference between energy of electron in initial and final orbit, and that electron will radiate the energy in the form of what? In the form of quanta, radiated as a quantum. So when electron jumps from higher energy orbit to lower energy orbit, the difference in the energy in the two orbit is radiated as a quantum or a photon, EI minus of EF is equal to H into nu, where H is Planck's constant and nu is frequency, or it can also be written as H into. Now frequency is replaced by what? Nu is replaced by C by lambda. So the correct option for first multiple choice question, it is C, that is E equal to Hc divided by lambda. E equal to what? Hc divided by lambda. दूसरा multiple choice question बघूया, काय दूसरा multiple choice question? See here, the second multiple choice question, the radius of Bohr orbit are directly proportional to. रेडियस ऑफ बोर ऑर्बिटचा फॉर्म्युला काय? R इज इक्वल टू एप्सिलॉन 0 n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन पाय m स्क्वेअर. R इज इक्वल टू व्हाट? एप्सिलॉन 0 n स्क्वेअर h स्क्वेअर अपॉन पाय m स्क्वेअर. So as far as radius of nth Bohr orbit is concerned, it is directly proportional to n. हा काय आहे? n here it represent principal quantum number, आणि त्या principal quantum number चा काय घ्यायचं? स्क्वेअर. सो
the radii of Bohr orbit is directly proportional to काय असेल the square of principal quantum number. Radii is directly proportional to square of principal quantum number. तीसरा मल्टिपल चॉइस क्वेश्चन बघूया. काय तीसरा मल्टिपल चॉइस क्वेश्चन? अकॉर्डिंग टू Bohr's second postulate, angular momentum of electron is integral multiple of h upon 2 pi. Therefore, SI unit of Planck's constant h is. So, according to Bohr's second postulate, angular momentum of electron MVR, it is what? Angular momentum of electron, and that angular momentum of electron is what? Integral multiple of h upon 2 pi. एक लक्षात ठेवायचं, angular momentum of an electron L which is equal to MVR equal to N into h upon 2 pi. एक लक्षात घ्या, N is a principal quantum number, 2 pi is a constant. Means according to dimensional analysis, the dimensions of h, they are same as that of dimensions of what? Angular momentum. प्रश्न इथे हा विचारलेला आहे की SI unit of Planck's constant h is same. The SI unit of Planck's constant h is same as that of what? SI unit of L म्हणजेच angular momentum. L म्हणजेच angular momentum. का? कारण प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे, 2 पाय हा कॉन्स्टंट आहे, म्हणजे जे काही SI युनिट अँग्युलर मोमेंटमचे असतील तेच SI युनिट कशाचा असेल? प्लँक्स कॉन्स्टंटचा असेल. म्हणून तिसऱ्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे लिनियर मोमेंटम, म्हणजेच ऑप्शन ए. ऑप्शन ए. चौथा मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय आहे? चौथा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघा, दी आयनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम. आयनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम. आता आयनायझेशन एनर्जी म्हणजेच काय? इट इज निगेटिव्ह ऑफ एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन in the ground state. What is the energy of electron in the ground state? It is minus 13.6 electron volt. Therefore, ionization energy, it is a negative of ground state energy of electron. So, negative of minus 13.6, it becomes plus 13.6 electron volt. तर थोडक्यात तुम्हाला हे माहित पाहिजे, आयनायझेशन एनर्जी म्हणजेच निगेटिव्ह ऑफ ग्राउंड स्टेट एनर्जी ऑफ अन इलेक्ट्रॉन. ग्राउंड स्टेट एनर्जी मायनस 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे, तर आयनायझेशन एनर्जी काय असेल? मायनस ऑफ मायनस 13.6 म्हणजेच 13.6. याचाच अर्थ चौथ्या प्रश्नाचा करेक्ट ऑप्शन आहे सी, 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की आयनायझेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम इज 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. पाचवा प्रश्न बघा काय? फॉर हायड्रोजन ॲटम द मिनिमम एक्साइटेशन एनर्जी. एक्साइटेशन एनर्जी म्हणजेच एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन सेकंड बोर ऑर्बिट. मीन्स कॅल्क्युलेट द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन फॉर n इज इक्वल टू 2. आपल्याला माहिती आहे En, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोर ऑर्बिट इज इक्वल टू काय असतं? एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोर ऑर्बिट. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोर ऑर्बिट इज इक्वल टू माइनस इज इक्वल टू व्हॉट? E1 डिवाइडेड बाय n स्क्वेअर. मला काढायचं आहे एक्साइटेशन, मिनिमम एक्साइटेशन एनर्जी. एक्साइटेशन एनर्जी म्हणजेच आयनायझेशन एनर्जी काढायचं आहे. Excitation energy means it is the energy of electron in second Bohr orbit, that is for n is equal to 2. तर काय येईल? E1 is equal to minus 13.6 भागिले 2 चा वर्ग म्हणजे 4, आणि हे जर मी कॅल्क्युलेट केलं तर काय येईल मग? मायनस 13.6 डिवायडेड बाय व्हॉट? मायनस 13.6 डिवायडेड बाय n स्क्वेअर म्हणजेच डिवायडेड बाय n स्क्वेअर मीन्स इट इज 4. सो इट कम्स टू बी व्हॉट? इट कम्स टू बी minus 3.4 electron volt. The energy of electron in second Bohr orbit E2 is equal to minus 3.4 electron volt. काय येईल? minus 3.4 electron volt. आता मला एक्साइटेशन एनर्जी काढायची आहे. एक्साइटेशन एनर्जी काढायची म्हणजेच काय काढावं लागेल? मिनिमम एक्साइटेशन एनर्जी इज ॲक्च्युअली इट इज द डिफरन्स इन एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन between what? n is equal to 2 to n is equal to 1.
आता n इज इक्वल टू 2 मध्ये एनर्जी किती आहे, n इज इक्वल टू 2 मध्ये आहे एनर्जी -3.4 and minus of minus it becomes plus 13.6, so that difference comes to be 10.2 electron volt. So whenever we have to find out the minimum excitation energy, whenever we have to find out the minimum excitation energy of n is equal to 2. Minimum excitation energy म्हणजे when electron is jumping between the adjacent energy level. दिलेलं initial n is equal to 2 means electron must jump from n is equal to 2 to n is equal to what, 1. N is equal to 2 to n is equal to 1. So the correct option for question number 5 is 10.2 electron volt. काय येईल 10.2 electron volt plus 10.2 electron volt. पुढचा प्रश्न बघूया. Question number 6. What is question number 6? The dimensions of Rydberg's constant are. The dimensions of Rydberg's constant are. काय Rydberg's constant चे dimensions? They are 0 in mass, -1 in length and 0 in time. So B is the correct option. Why B is the correct option? Because Rydberg's constant has the dimension same as that of dimensions of what? Wave number. And what is the dimensions of wave number? Wave number is measured in meter inverse. So the dimensions of Rydberg's constant are 0 in mass, -1 in length and 0 in time. तर 6व्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन आहे बी. काय करेक्ट ऑप्शन? बी. 7वा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बघूया आपण. काय 7वा मल्टिपल चॉईस क्वेश्चन? इन हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम 4th ऑर्बिट टू 2nd ऑर्बिट. हा n इज इक्वल टू 4, इथं 3 आहे आणि हा काय असेल 2. इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम 4th ऑर्बिट टू 2nd ऑर्बिट. The wave number of radiation emitted by electron is. wave number काढायचं आहे. wave number चा फॉर्म्युला काय असतं? wave number 1 by lambda is equal to r in bracket 1 upon n square minus 1 upon m square. 1 upon n square minus what? 1 upon m square. So r in bracket. आता electron jump व्हायला लागला. Here n represent the final principal quantum number. So 2 square. Electron is jumping to which orbit? Electron jumps to 2nd orbit. So here 2 square, 1 upon 2 square, and electron is jumping from which orbit? From 4th orbit. So initial principal quantum number is 4. So remember that 1 upon lambda. What is 1 upon lambda? It will represent the wave number. The wave number of radiation when electron jumps from 4th orbit to 2nd orbit is r in bracket 1 upon square of final principal quantum number minus 1 upon square of initial principal quantum number, and that found to be equal to 3r divided by 6. So the correct option for question number 7 it is 3r divided by 16. म्हणून 7व्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय येईल? 3r divided by 16. इथं r म्हणजे Rydberg's constant असं होय. आता पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 8. हा पुन्हा एक सिंपल एक्झाम्पल आहे. तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन नंबर 8. सी केअरफुली. द स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन हॅव्हिंग डी ब्रॉग्लीज वेवलेंथ. डी ब्रॉग्लीज वेवलेंथ किती दिलेली आहे? 10 to the power -10 मीटर. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज गिवन 9.1 into 10 to the power -31 kg. तसंच प्लँक्स कॉन्स्टंट h दिलेलं आहे 6.63 into 10 to the power -34 जूल सेकंड. आपल्याला माहित आहे लॅम्बडा इज इक्वल टू काय असतं? लॅम्बडा इज इक्वल टू डी ब्रॉग्लीज वेवलेंथ. लॅम्बडा इज इक्वल टू h डिवाइडेड बाय p. बट p इज इक्वल टू p इज मोमेंटम अँड p इक्वल टू mv. म्हणून काय येईल? लॅम्बडा इज इक्वल टू h डिवाइडेड बाय m into v. या प्रश्नामध्ये आपल्याला स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन काढायची आहे. तर या इक्वेशन वरून स्पीडचा फॉर्म्युला काय येईल मग? लॅम्बडा इज इक्वल टू और v इज इक्वल टू h अपॉन m लॅम्बडा. v इज इक्वल टू काय येईल? h अपॉन m लॅम्बडा. v इज इक्वल टू h अपॉन m लॅम्बडा. तर आता किमती याच्यात टाकूया. h ची किंमत किती दिलेली आपल्याला प्रॉब्लेम मध्ये? 6.63 into 10 to the power -34. मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 into 10 to the power -31 and wavelength
लॅम्बडा इज इक्वल टू 10 to the power -10. तर ह्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर फायनल आन्सर मिळतो आपल्याला 7.28 इंटू 10 to the power 6 मीटर पर सेकंड. 6 मीटर पर सेकंड. ॲक्च्युअली हा प्रश्न ड्वेल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटरमधला आहे, पण त्यांनी स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियामध्ये टाकला, काही हरकत नाही. प्रश्न कुठलचे असू दे, आपल्याला तो प्रश्न बोर्डाच्या तयारीसाठी करणं आवश्यक आहे. तर फायनल आन्सर मिळतो आपल्याला 7.28 इंटू 10 to the power 6. 7.28 इंटू 10 to the power 6 म्हणजेच 8व्या मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा करेक्ट ऑप्शन काय आलं पाहिजे? ए इज द करेक्ट ऑप्शन. 7.28 इंटू 10 to the power 6 मीटर पर सेकंड. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 9. काय तो प्रश्न क्रमांक 9 बघा. द डीके कॉन्स्टंट लॅम्बडा. लॅम्बडा रिप्रेझेंट व्हॉट? लॅम्बडा इज ॲक्च्युअली द डीके कॉन्स्टंट. डीके कॉन्स्टंट lambda of certain radioactive substance, it is expressed in what? Per day. 0.2166 per day. आणि विचारलं काय? the average life T of radioactive material is. average life चा फॉर्म्युला, average lifetime चा फॉर्म्युला काय? T equal to 1 by lambda. It is a reciprocal of decay constant. average lifetime is actually what? It is reciprocal of decay constant. आणि इथे डीके कॉन्स्टंट पर डे मध्ये आहे, आपण ते पर डे मध्येच ठेवूया. तर आपल्याला हे येईल 1/0.2166. आणि याचा जर आपण 0.2166 चा रेसिप्रोकल बघितला तर तो येतो 4.617. म्हणजेच काय की ॲव्हरेज लाईफ ऑफ दॅट रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियल इज 4.617. 4.617 म्हणजे 9व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल बी 4.617. तर काय असेल 9व्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर? बी 4.617. तर चला पुढचा 10वा प्रश्न बघूया आपण. तो 10वा प्रश्न काय आहे? सी केअरफुली. द रेशो ऑफ एरियाज ऑफ सर्क्युलर ऑर्बिट ऑफ अन इलेक्ट्रॉन इन ए ग्राउंड स्टेट टू दॅट ऑफ फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इज. आता एरिया हे समजा फर्स्ट ऑर्बिट. व्हॉट इज द एरिया ऑफ फर्स्ट ऑर्बिट देन? एरिया ऑफ फर्स्ट ऑर्बिट इज पाय आर स्क्वेअर, म्हणजे पाय R1 स्क्वेअर. जर मी सांगितलं की एरिया A1 इज इक्वल टू पाय R1 स्क्वेअर, तर A2 इज इक्वल टू काय येईल? पाय R2 स्क्वेअर. इट मीन्स दॅट एरिया ऑफ सर्क्युलर ऑर्बिट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? स्क्वेअर ऑफ रेडियस. आणि इथं प्रश्न असा होता की व्हॉट इज द रेशो ऑफ What is the ratio of areas of circular orbit of electron in ground state to the first excited state? Ground state म्हणजेच n is equal to 1. Excited state म्हणजेच n is equal to what? 2. तर A1 upon A2. A1 area 1, area of circular orbit of electron in ground state to that of what? Area of first excited state. It is A1 upon A2 equal to R1 square upon R2 square. का? कारण area or Rn is proportional to n square. So therefore A1 is proportional to R1 square, A2 is proportional to R2 square. आणि हा R1 is equal to or R1 is proportional to what? N1 square and R2 is proportional to N2 square. R2 is proportional to what? N2 square. म्हणजे n is equal to 1 आणि n is equal to 2. तर फायनली काय होईल? A1 upon A2 equal to R1 square upon R2 square. R1 square upon R2 square. आता रेडियस जो आहे, रेडियस R is directly proportional to square of principal quantum number. तुम्हाला बोर्स ऑर्बिट मध्ये रेडियस ऑफ nth बोर ऑर्बिट इज proportional to what? N square. It is directly proportional to what? Square of principal quantum number. Why? Because Rn is equal to n square times R1. म्हणजेच R1 equal to 1 square R1, R2 is equal to 2 square R2. So A1 by A2 is equal to R1 square by R2 square, which is equal to N1 by, कारण बघा R1 is proportional to N square. म्हणजेच R1 is proportional to N1 square, N1 by N2 स्क्वेअर आणि त्या स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजेच N1 by N2 to the power 4. तर हा काय येईल? 1 by 2 raised to power 4 or it is equal to 1 by 16. It is equal to what? 1 by 16. याच धड्यातील जे दुसऱ्या टाईपचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात
त्याला म्हणतात व्हेरी शॉर्ट आन्सर VSA, आणि हे सुद्धा प्रत्येकी 1 मार्कासाठी असतं. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज अँग्युलर मोमेंटम ऑफ अन इलेक्ट्रॉन इन फर्स्ट एक्साइटेड स्टेट फॉर हायड्रोजन ॲटम. बोर्सच्या सेकंड पॉस्ट्युलेट प्रमाणे अँग्युलर मोमेंटम ऑफ अन इलेक्ट्रॉन L, which is equal to mvr, it is integral multiple of h upon 2 pi. आणि प्रश्न असा आहे की अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन व्हॉट फर्स्ट एक्साइटेड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हणजे n इज इक्वल टू काय होईल, n इज इक्वल टू 2. फर्स्ट एक्साइटेड स्टेट मीन्स n इज इक्वल टू 2. सो फॉर फर्स्ट एक्साइटेड स्टेट n इज इक्वल टू 2, and according to Bohr's second postulate, angular momentum is equal to n into h upon 2 pi. Angular momentum is equal to what? N into h upon 2 pi. And if I put n is equal to 2 for first excited state, then I will get angular momentum. What I will get? Angular momentum of electron in what? First excited state. It is h divided by pi. फार सिंपल आहे. बोरच्या सेकंड पॉस्ट्युलेटवर आधारलेला हा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बोर्स अकॉर्डिंग टू बोर्स सेकंड पॉस्ट्युलेट काय म्हणतो, बोर्स सेकंड पॉस्ट्युलेट दॅट इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व इन दोज सर्क्युलर ऑर्बिट इन विच angular momentum of electron is integral multiple of h upon 2 pi without radiating any energy. तर L is equal to n into h upon 2 pi where L represent angular momentum, and for first excited state म्हणजे n is equal to काय होईल 2 एक्साइटेड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड स्टेटला प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय असतं, n इज इक्वल टू 2, आणि n ची किंमत जर या फॉर्म्युलामध्ये टाकली तर आपल्याला अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट एक्साइटेड स्टेट हे येतं h डिवायडेड बाय पाय. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न बघा काय दिलेला आहे इथं. इन द सेकंड क्वेश्चन, इफ A0 is Bohr radius and n is principal quantum number, then state the relation for radius of nth orbit of electron in terms of Bohr radius and principal quantum number. तुम्हाला माहिती आहे रेडियस ऑफ बोर ऑर्बिट Rn is proportional to n square times R1. n square times R1, where what is this R1? R1 is actually the Bohr's orbit, and here that Bohr's orbit is represented by A0. So radius of Bohr's orbit, nth Bohr orbit, if it is Rn, then that Rn must be equal to R1 into n square, म्हणजेच A0 into n square. हे आपल्याला जनरली माहिती आहे, आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपण घेतो Rn is proportional to n square times R1. Rn is equal to what? N square times R1. Rn is equal to, directly you can say radius of nth Bohr orbit is equal to square of principal quantum number into radius of electron in the first orbit. आणि इथं R1 ची किंमतच दिलेली आहे A0. A0 is Bohr radius. A0 is what? Bohr radius. n principal quantum number हा आहेच. तर radius of nth orbit of electron Rn is equal to A0 into n square. A0 into n square. Next question आहे, in which region, हे तर सगळ्याला माहित आहे, in which region of electromagnetic spectrum for hydrogen Lyman series lies. Lyman series कोणत्या region मध्ये राहतं? The Lyman series lies in ultraviolet region. Balmer series in what? Visible region. Lyman series in what? Ultraviolet region. तर फक्त ultraviolet region ह्या एका शब्दासाठी तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे. चौथा प्रश्न बघूया. How much energy must be supplied to hydrogen atom to free or to remove the electron in the ground state? तर हायड्रोजन ॲटमला अशी किती एनर्जी सप्लाय करावी लागेल की जेणेकरून आपल्याला त्या हायड्रोजन ॲटम मधील इलेक्ट्रॉनला ग्राउंड स्टेट मधून फ्री करायचं आहे. तर आपल्याला माहित आहे की व्हॉट इज द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन ग्राउंड स्टेट. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द ग्राउंड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम इट इज -13.6. निगेटिव्ह साईन म्हणजे
that electron is bound with nucleus, and to free the electron in the ground state in hydrogen atom, the minimum amount of energy that must be supplied, that is known as ionization potential, and ionization energy is equal to negative of total energy. So minus of minus 13.6 electron volt means it is plus 13.6 electron volt, plus 13.6 electron volt. तर चौथा जो प्रश्न आहे की हाऊ मच एनर्जी that must be supplied to the hydrogen atom to free or to remove the electron from ground state. The energy that needs or that must be supplied to hydrogen atom to free the electron in ground state is plus 13.6 electron volt. तर काय उत्तर आहे फक्त इथं प्लस 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. फक्त एवढ्या एका शब्दाला 1 मार्क आहे. पुढचा पाचवा प्रश्न बघूया. पाचवा प्रश्न काय, स्टेट द व्हॅल्यू ऑफ मिनिमम एक्साइटेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम. मिनिमम एक्साइटेशन एनर्जी. आता एक्साइटेशन एनर्जी म्हणजेच काय की इलेक्ट्रॉन हा जास्त करून समजा ग्राउंड स्टेट मध्ये राहतो, n इज इक्वल टू 1. एक्साइट होणं म्हणजेच हायर एनर्जीला जाणं. आता n इज इक्वल टू 2 च्या लगतचा एनर्जी लेवल काय असेल, n इज इक्वल टू 1 च्या लगत काय असेल, n इज इक्वल टू 2. म्हणजे इलेक्ट्रॉन n इज इक्वल टू 1 पासून n इज इक्वल टू 2 वर जर समजा गेला, इलेक्ट्रॉनला n इज इक्वल टू 1 पासून n इज इक्वल टू 2 पर्यंत गेला, तर आपल्याला काय करायचं येतं, व्हॉट इज द मिनिमम एक्साइटेशन एनर्जी ऑफ हायड्रोजन ॲटम. मिनिमम एक्साइटेशन एनर्जी म्हणजे या दोन नजीकच्या एनर्जी लेवल मधलं काय काढावं लागेल आपल्याला, डिफरन्स. सो द मिनिमम एक्साइटेशन एनर्जी इज E2 minus E1, energy of electron in n is equal to 2 orbit minus energy of electron in n is equal to 1 orbit. E2 is equal to आपल्याला माहित आहे E1 energy of electron in first orbit काय असतं ग्राउंड स्टेट मध्ये minus 13.6 आणि n is equal to 2 ऑर्बिट मध्ये किती येईल minus 13.6 divided by 4 that is minus 3.4 आणि हा जर फरक काढला तर हा फरक येतो 10.2 इलेक्ट्रॉन वोल्ट. असाच एक प्रॉब्लेम आपण MCQ मध्ये बघितलेला आहे. तर पाचव्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे 10.2 इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे मिनिमम एनर्जी, मिनिमम एक्साइटेशन एनर्जी फॉर हायड्रोजन ॲटम इज 10.2 इलेक्ट्रॉन वोल्ट. पुढचा प्रश्न बघा काय, व्हॉट इज द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम फॉर n इज इक्वल टू इन्फिनिटी. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम फॉर n इज इक्वल टू इन्फिनिटी. आता यासाठी तुम्हाला काय माहित असणं आवश्यक आहे, फॉर्म्युला फॉर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोर ऑर्बिट. काय असतं फॉर्म्युला, एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth बोर ऑर्बिट इज मायनस me raised to 4 अपॉन 8 epsilon नॉट स्क्वेअर n स्क्वेअर h स्क्वेअर. आणि जर n ची किंमतच इन्फायनाइट असेल 1 भागिले इन्फिनिटी म्हणजे 0, म्हणजेच एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन काय होईल 0. एनर्जी ऑफ electron in hydrogen atom for n is equal to infinity is 0. तर 0 is the correct answer. म्हणजे हायड्रोजन ॲटम मधील इलेक्ट्रॉन जर अशा ऑर्बिट मध्ये असेल की ज्या ऑर्बिटचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर n इज इक्वल टू इन्फायनाइट असेल तर त्या ऑर्बिट मध्ये त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी 0 असते किंवा 0 असते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 बघूया. काय प्रश्न क्रमांक 7, रेडियस दिलेला आहे, रेडियस ऑफ स्मॉलेस्ट ऑर्बिट म्हणजे R1 दिलेला आपल्याला. रेडियस ऑफ स्मॉलेस्ट ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, A0 इन हायड्रोजन ॲटम इज 0.053 नॅनोमीटर. A0 इक्वल टू व्हॉट 0.053 नॅनोमीटर. नॅनो म्हणजेच 10 to the power minus 10 मीटर, 10 to the power minus 10 मीटर. व्हॉट इज द रेडियस ऑफ फोर्थ ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. रेडियस ऑफ फोर्थ ऑर्बिट ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम. एक लक्षात ठेवायचं, R4 इज इक्वल टू रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन इन फोर्थ ऑर्बिट, R4 इज इक्वल टू R1 इंटू 4 स्क्वेअर. म्हणजेच काय येईल हा 16 टाइम्स R1. काय येईल मग 16 टाइम्स R1. तर R4 इज इक्वल टू R1 इंटू n स्क्वेअर. पण इथे R1 च्या जागेवर काय दिलं A0 दिलेलं आहे म्हणून R4 इज इक्वल टू A0 इंटू 4 स्क्वेअर. R4 इज इक्वल टू काय A0 इंटू, हा जनरल फॉर्म्युला आहे, Rn इक्वल टू A0 इंटू n स्क्वेअर.
म्हणून R4 इज इक्वल टू काय येईल A0 ची किंमत किती आहे 0.053 आणि n स्क्वेअर n म्हणजेच 4 दिलेलं आहे तर हा 16 इंटू 0.043 याचं उत्तर येतं 0.848 नॅनोमीटर. लक्षात ठेवायचं इथं उत्तर नॅनोमीटर मध्ये दिलेलं आहे तर इथं सुद्धा आपलं फायनल उत्तर कशात ठेवायचं आपण नॅनोमीटर मध्ये ठेवता येईल. पुढचा 8वा प्रश्न हा रेडिओएक्टिव्हिटीवरला आहे. त्यामध्ये हाफ लाईफ ऑफ सर्टन रेडिओएक्टिव्ह स्पेसिस इज गिवन. हाफ लाईफ किती दिलेली आहे 6.93 इंटू 10⁵ सेकंड आणि विचारलं काय व्हॉट इज डीके कॉन्स्टंट. आता हाफ लाईफ आणि डीके कॉन्स्टंट या दोन्ही मधला संबंध सगळ्याला माहित आहे. डीके कॉन्स्टंट लॅम्बडा इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय टी हाफ म्हणजे 0.693 ही जी हाफ लाईफ आहे 0.6 हाफ लाईफ कशात दिलेली आहे 6.93 इंटू 10⁵ सेकंड तसंच ठेवलं तर हा जर आपण कॅल्क्युलेट केला तर 693 कॅन्सल. फायनल उत्तर म्हणजे हाफ लाईफ किती डीके कॉन्स्टंट किती मिळतं 10⁻⁻6 सेकंड. डीके कॉन्स्टंट किती येतं मग 10⁻⁻6 पर सेकंड. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 काय क्वेश्चन नंबर 9. इन क्वेश्चन नंबर 9 the linear momentum of particle is 6.63 kg meter per second. linear momentum म्हणजे p is equal to m into v. linear momentum is 6.63 kg meter per second. calculate de Broglie's wavelength. calculate what de Broglie's wavelength. फॉर्म्युला माहिती आहे de Broglie's wavelength लॅम्बडा is equal to h divided by p. h म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट त्याची किंमत स्टँडर्ड किंमत तुमच्या प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला दिलेलं असतं ते इथं घेतलं समजा 6.63 इंटू 10⁻⁻34 डिवायडेड बाय 6.63 आणि हे जर कॅल्क्युलेट केलं तर फायनल उत्तर काय मिळतं आपल्याला 10⁻34 10⁻⁻34 आणि याचा युनिट काय येईल मीटर. याचा युनिट काय येईल मीटर. धन्यवाद.